नमस्कार, मी पूजा बाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आम्ही तुळशीचं लग्न लावणार आहे आणि आमच्या इथे एकत्र आम्ही सगळ्या तुळशीचं लग्न लावतो। म्हणजे शेजारी जेवढा काही 5-6 तुळशी आहेत त्या सगळ्या एकत्र ठेवतो आणि म्हणजे लग्न तुळशीचं लावतो। तर गेल्या वर्षीच असं आमचं ठरलं होतं की आम्ही काहीतरी छान सांबर भात शिरा असा काहीतरी प्रसाद करू आणि एकत्र मस्त जेवण वगैरे करू। पण मग या वर्षी म्हटलं की मस्त अशी बाजार आमटी भाकरी भात असा मेनू करूया। आणि ते पण आमचं आता ऑलरेडी आमटी भात झालेला आहे आणि भाकरी म्हटलं की लग्न वगैरे लावूया तुळशीचं आणि मग भाकरी करूया। तर चला मी तुम्हाला दाखवते की कशी कशी तयारी केली काय। त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आम्ही दुपारी काय काय तयारी वगैरे केली। तर दुपारीच आम्ही जी बाजार आमटी बनवायची होती तर ती बनवून ठेवली होती आणि भात वगैरे। तर हीच तयारी चालली आहे बाजार आमटीची वगैरे। तर इथं सगळं साहित्य वगैरे काढलेलं होतं, वाटण वगैरे काढलं होतं, जे काही लागतं ते सगळं घेतलं होतं आणि आम्ही सगळ्याजणी मिळून असं बाजार आमटी बनवत होतो। आणि खरंच खूप आणि टेस्टी लागते ही आमटी, त्यामुळेच आमचं ठरलं होतं की आपण बाजार आमटी वगैरे बनवू। त्या मुलांची पण सुट्टी होती, तर पौर्णिमे दिवशी आम्ही लग्न लावलं सुट्टी होती, तर मुलांची अशी धिंगाणा मस्ती चालू आहे। आणि मग संध्याकाळची मी तर इथं आमटी केलेली आहे, खूप सारी केली, खूप म्हणजे खूप अशी टेस्टी लागते। आणि याच्यात भात केलेला आहे, मस्त गरम गरम भात आमटी आणि भाकरी करायच्या आहेत। तर भाकरी आता तुळशीचं लग्न लागलं की मग आम्ही भाकरीला बसणार आहे, चुलीवरच मस्त अशा भाकरी करणार आहे। आणि इकडे आणि मुलांची अशी फटाक्यांची वगैरे तयारी चाललेली आहे। तर बाजार आमटीचा पण मी व्हिडिओ याआधी पोस्ट केलेला आहे, तोच मी या म्हणजे व्हिडिओच्या खाली मी तो लिंक करेल की बाजार आमटी कशी करायची काय करायची। तो व्हिडिओ माझा 43K व्ह्यूज गेल्या होत्या। तर सगळे आता मस्त तयार झाले, साड्या वगैरे घातल्यात सगळ्यांनी, आमच्या ताई आहेत। तर तुळशीचं कशी तयारी केली दाखवते मी, म्हणजे सजावट वगैरे कशी केली ते पण मी तुम्हाला दाखवते। आधी आमटी भाकरी भात करून घेतला, तुळशींची सगळी म्हणजे मांडणी तयारी सगळी करून घेतली। आणि अशी जे आपले काय असतात ते ब्लाऊज पीस असतात ना, तर त्याच्याच आम्ही अशा साड्या वगैरे म्हणजे शेला दिला टाईप असं साडी नेसवली होती। आणि नंतर मग आमचं सगळ्यांचं आम्ही आवरून वगैरे घेतलं होतं, छान अशी छोटीशी रांगोळी वगैरे पण काढून घेतली होती। आणि अजून काही म्हणजे थोडीफार काही तयारी मांडायची, म्हणजे त्यांची पूजा असते ना, तर ते सगळेजण मांडून घेत होते। तर नंतर मग आम्ही तुळशीचं छान असं लग्न लावलं। आणि मग म्हणजे खरंच असे एकत्र सगळ्याजणी आले ना खूप छान वाटतं। मला तर असे कार्यक्रम खूप आवडतात, सगळेजण एकत्र येऊन चुलीवर छान स्वयंपाक वगैरे। तर इथं सगळ्याजणी भाकरी करतायत आणि मी जेवायला वगैरे वाढत होते। तर म्हणजे मी पण आधी बसले होते भाकरीला, पण मग मी नंतरनं जेवायला वाढायला उठले। तर इथं बघा ताई वाढतायत, बाकीच्या सगळ्याजणी भाकरी करतायत आणि मी पण वाढत होते, पण म्हटलं की चला आपण एक थोडासा व्हिडिओ पण शूट करू। त्यामुळे सगळेजण आधी मुलं जी काही पुरुष मंडळी आहे ते सगळ्यांना जेवायला वाढलं आम्ही। आणि मग मस्त आम्ही निवांत सगळ्या लेडीज बसून जेवण वगैरे केलं। असं आम्ही पहिल्यांदाच म्हणजे तुळशीचं लग्न सेलिब्रेट केलं, पण खरंच खूप छान वाटत होतं, म्हणजे भारी वाटतं असं एकत्र जेवायला वगैरे। आणि म्हणजे कधीतरी ठीक आहे असं काहीतरी एकत्र सेलिब्रेट केलं पाहिजे। चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन, तोपर्यंत बाय बाय।